लोक येतात, आम्हाला एक 15 मिनिटं गाईच्या अंगावरून हात फिरवायचा आहे, 300 रुपये फीस भरतात आणि गाईच्या अंगावरून अर्धा तास. 1 एकर जमीन आणि 1 गाय, ती काय आहे सांगता? त्या मिश्र पिकांची शेतीमुळं जो ग्राहक थोडं खरेदी करणार होतो जास्त खरेदी करायला लागला आणि एका जागेवर त्याला रेशन सगळं दिलं, मग धान्य पण पिकवलं, सगळं दिल्यामुळं आमचा बिझनेस व्हायला लागला. म्हणून एक पीक घ्यायचं नाही, मिश्र पिकांची शेती करायची. मिश्र पिकांच्या शेतीमुळे तुम्ही जे म्हणता सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेतीला पूरक आहे मिश्र पीक. जमिनीचा पोत चांगला राहतो. आपल्याला जशी आईला चांगली सांभाळायची तशी जमिनीलाही चांगली सांभाळायची. आईच आहे. हो, आईन मावशी म्हणजे जमीन आणि आई असा प्रकार येतो. त्यामुळे तो फार महत्वाचा आहे. हे क्रॉप रोटेशन झाल्यामुळं जमिनीचा पोत चांगला राहिला आणि लोकांना व्हरायटी मिळाल्यामुळे जास्त खरेदी करायला लागली. आमचा बिझनेस वाढला. पूर्वी लोक म्हणायचे की घरात आई आणि दारात गाई, म्हणून त्या गायी सांभाळायला. गायी खतं देते, गायी रोज दुधातून येणाऱ्या पैशावरती कुटुंब जगतं. आणि गायी आता खूप लोक येतात सकाळी सकाळी, आम्हाला एक 15 मिनिटं गाईच्या अंगावरून हात फिरवायचा आहे, 300 रुपये फीस भरतात आणि गाईच्या अंगावरून अर्धा तास हात फिरवत असतात. फीस देतात लोक त्याला. बापरे. हो, म्हणजे फक्त तिच्या अंगावरून हात फिरवल्यामुळं BP कंट्रोल होतो. त्याच्यामुळे हे सगळं चांगल्या शेतकऱ्यांसाठी नक्की तयार आहे. म्हणून आपल्याला ग्राहक पाहिजे.